आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. बंधू अशोक खरातच्या एसआयटी कडून कसून चौकशी सुरू. त्याच्या भोवती फास आवळला जातो आहे. खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची म्हणजेच 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. खरातवर आतापर्यंत लैंगिक अत्याचार, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. यानंतर आता 4थ्या गुन्ह्यात देखील त्याची पोलीस कोठडी मिळावी यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे. एसआयटीने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता ईडीकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयाने आज पहाटेपासून अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण 11 ठिकाणांवर छापेमारी केली आहे आणि आता नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण 11 ठिकाणांचा समावेश असून यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता पतसंस्थेचा समावेश आहे. ईडीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली असून नाशिकमध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे अधिकारी तपास करत आहेत आणि यामध्ये खरातच्या तृप्तबाला बंगल्याचा समावेश आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज ईडीने खरातशी संबंधित एकूण 11 ठिकाणी छापेमारी केली. यात मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराजवळ असलेल्या ब्रह्मानंद फार्म हाऊसवर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला. तर खरातशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ही कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.